पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल 92.47% पेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली। काही ठिकाणी हिंसाचार आणि झटापटीच्या घटना घडल्याचं वृत्त आहे, मात्र बहुतांश भागात मतदान शांततेत पार पडलं। स्वातंत्र्योत्तर काळात पश्चिम बंगालमध्ये 17 वेळा निवडणुका झाल्या, मात्र पहिल्यांदाच 90%पेक्षा अधिक मतदान झालंय। आता विविध मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज प्रकाशित होऊ लागलेत। यानुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला निरोप देऊन भाजपा प्रणित सरकार स्थापन होण्याचे संकेत मिळतात। मॅट्रीज, प्रजा चाणक्य, स्ट्रॅटजी या तीनही संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदल होईल आणि भाजपाची सत्ता येईल असा अंदाज लावण्यात आलाय। मात्र पीपल्स पल्स या संस्थेनं तृणमूल काँग्रेस आपली सत्ता राखेल अशी शक्यता वर्तवली। आसाममध्ये भाजपाची सत्ता येण्याचा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्सनी वर्तवलाय। पुदुचेरीमध्ये पुन्हा एकदा रालोआला आघाडी मिळत असल्याचं चित्र आहे। केरळमध्ये UDF आणि तमिळनाडूमध्ये द्रमुक आघाडीला बहुमत मिळत असल्याचं दिसतंय। भारत आणि इटली यांच्यातील संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी